शाकंभरी नवरात्र महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण आहे जलयात्रा, काय परंपरा आहे? श्री तुळजाभवानी मातेची शाकंभर नवरात्र महोत्सवातील जलयात्रा महोत्सव जो आज निघालेला आहे, तो जलयात्रा महोत्सवाचं महात्म्य असं आहे की ज्यावेळेस पृथ्वी तलावर दुष्काळ पडला होता त्यावेळेस सर्व देवाचे जे वेल हरण केले होते त्यावेळेस त्याचा आठ करून शाकंभरी माता प्रगट झालेली आहे। शाकंभरी मातेचं महत्व म्हणजे असं आहे की ज्यावेळेस कृतयुगात कुंकुराच्या दैत्याचा वध करण्यात आला त्यावेळेस आई भवानीनं तुळा भवानी मातेनं देवी शताक्षी देवीचं रूप घेऊन देवीनं तुळा भवानी मातेनं ही सृष्टी हरिभरी केली होती। त्यामुळे शाकंभरी नवरात्र महोत्सव केला जातो आणि ती शाकंभरी नवरात्र महोत्सवाची जलयात्रा महोत्सव जो निघतो तो पापनास तीर्थ म्हणजे साक्षात इंद्रदेवाला जो शाप लागलेला होता त्या शापापासून मुक्त होण्याकरता इंद्रदेवाचा शाप मुक्त करण्यासाठी इंद्रवरदायिनीनं म्हणजे साक्षात आई भवानीनं तिथं वरदान दिलं आणि इंद्राचं पाप मुक्त केलं, म्हणून पापनास तीर्थातून हे जलयात्रा उत्सव निघाला जातो। आणि आता आज नेमकं काय केलं जातं? पाणी या ठिकाणचं या सर्व जलयात्रा उत्सवामध्ये सर्व कुमारिका सुवासिनी मिळून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात हे जलकुंभ मातेच्या चरणावर अर्पण केलं। ज्याच्या घरात काही इडापिडा आहे, पापनाश झालेले ते पाप धुवून जातं, म्हणून सर्व सुवासिनी कुमारिका या जलकुंभ घेऊन तुळजाभवानी मंदिरात हे जल अर्पण केलं जातं। अक्षय आम्ही देतो नाही तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीमध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सव आणि त्यातल्या जलयात्रा ही श्री तुळजाभवानी प्रक्षाळी मंडळ यांच्यातर्फे साजरी केली जाते। महंत तुकोजीबाबा महंत वाकोजी बाबा यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावेळेस सुहासिनी महिलांना 21 सुहासिनी महिलांना साडी वाटप, कलश वाटप आणि अन्नदान महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। कमीत कमी 15,000 लोकांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तरी मला एवढीच माझी विनंती आहे, 9 वर्षाच्या व शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तुळजाभवानी प्रक्षाळी मंडळातर्फे सर्व भाविकांना व भक्तांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।